ज्या विद्यार्थ्यांनी BCA BBA CETसाठी अर्ज केलेला असेल तर ते विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड कधी करू शकणार, एग्जाम डेट कधी आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण BBA BCA बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। तर सर्वप्रथम CET सेलच्या साईडला या, साईटवर आल्यानंतर बघू शकता तुम्ही की सेकंड नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे CET एक्झामिनेशन पोर्टल। तर इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन कसं, जी ईमेल ID तुम्ही फॉर्म भरताना यूज केलेली आहे ती ईमेल ID टाका। फॉर्म भरत असताना तुम्ही एक पासवर्डसुद्धा सेट केलेला होता, तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तुम्ही तुमची हॉल तिकीट तुमच्या प्रोफाईलमधूनच डाउनलोड करू शकता। बाहेरून ऑप्शन दिलेले नाही आहे, त्यामुळे सर्वप्रथम ID टाका, पासवर्ड टाका, साइन इनला क्लिक करा। साइन इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झालेले आहे। इन्सर्ट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही की हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे। तर इथून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, परंतु हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड कधी करू शकणार, तर पेपरच्या 6 दिवस अगोदर किंवा 7 दिवस अगोदर तुमची हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार। त्या प्रकारे तुम्हाला SMS किंवा मेलसुद्धा येऊ शकतो अपडेटसाठी आणि तेव्हाच तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, त्या अगोदर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकत नाही। तरी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यामध्ये कुठे अडचण आली तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। तर तुमची एक्झाम डेट कधी आहे, पेपर तुमचा कधी होणार आहे या संदर्भात सुद्धा याच व्हिडिओमध्ये अपडेट आपण चेक करणार आहे। तर बघू शकता CETच्या टाइम टेबलनुसार तुमची एक्झाम कधी होणार आहे, तर 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 2 मे या तारखेमध्ये तुमची एक्झाम होणार आहे। एक्झाम डेट आलेली आहे आणि तुमची हॉल तिकीट आपण सांगितलेलं आहे की 6 दिवस अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सेम प्रोसेस आहे, तुम्ही याच प्रोसेसने तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार। तरी वेळेवर आपण परत अपडेट देऊ जर काही चेंजेस झाले CET कडून तर जे विद्यार्थी BBA किंवा BCA या संदर्भात जर CET दिली असेल आणि ॲडमिशन करत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे।